नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी कुलकर्णी. श्री राधा मोती क्रिएशन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ब्रह्मकमळ रांगोळी बनवायला शिकवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आता आधी आपण बघूया. यासाठी मी घेतले आहेत 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचा तंगूस आणि कात्री. तर आता आपण सुरू करूया. सुईमध्ये तंगूस ओवून घेतला आहे आणि त्याच्या एका टोकाला गाठ मारून घेतली आहे. तर आता सगळ्यात आधी आपण इथे घ्यायचे आहे 7 पांढरे मोती. 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि 7 7 मोती ओवून घेऊन पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि परत एकदा सगळ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची, म्हणजे हा गोल पक्का होतो. सगळ्या मोत्यांमधून परत एकदा सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत एकूण 23 मोती. 23 मोती ओवून घ्यायचे आहेत. मोती आपण आता ओवून घेतले आहेत आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन परत एका पुढच्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. आणि असं एक पाकळी आपली तयार झाली. आता इथे आपल्याला लागणार आहेत 18 मोती. 18 मोती घ्यायचे आहेत. आता इथे 18 मोती घेतले आहेत आणि पहिल्या पाकळीच्या 5वा मोती, पहिल्या पाकळीचा 5व्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढच्या 5 मोत्यातून सुई ओवून घेऊन दुसरी पाकळी तयार झाली. आता 1 आणि 2 अशा दोन पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला अशाच प्रकारे तिसरी पाकळी करायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत परत 18 पांढरे मोती. 18 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. अठरा पांढरे मोती ओवून घेऊन परत 5व्या मोत्यातून सुई ओवून घेतली.
आपली तिसरी पाकळी तयार झाली. त्याच्या पुढचे दोन्ही मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्याला शेवटची पाकळी करण्यासाठी पहिल्या पाकळीच्या पाचही मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बनवायची आहे शेवटची पाकळी. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 13 मोती. तेरा मोती घेऊन आपण ही शेवटची पाकळी आता पूर्ण करणार आहोत. आणि या पाकळीच्या 5व्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि ही शेवटची पाकळी कंप्लीट झाली. दोरा चांगला घट्ट ओढून घेऊन आपण आता इथे गाठ मारून घेणार आहोत. आता इथे आपल्या या 7 पाकळ्या पूर्ण झाल्यानंतर एका पाकळीचा मधला जो मोती आहे तो 12वा मोती, 12 नंबरच्या या मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत 10 पांढरे मोती. 10 पांढरे मोती सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत. दहा पांढरे मोती सुईमध्ये ओवून घेऊन हा जो चौथा मोती आहे वरचे 3 सोडून द्यायचे. चौथा मोती आहे त्याच्यातून सुई ओवून घ्यायची आणि इथे असं एक फूल तयार करायचं. आणि आता इथे पुढे घ्यायचे आहे 6 पांढरे मोती. 6 पांढरे मोती घेऊन घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पाकळीचा हा जो मधला 12वा मोती आहे त्याच्यातून सुई ओवून घ्यायची आहे. सुई ओवून घेतली. तर इथे आपल्याला परत घ्यायचे आहेत 10 मोती घ्यायचे आहेत. दहा मोती घेऊन वरचे 3 मोती सोडून देऊन चौथ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. आणि परत इथे आपण
जोड मोती सुद्धा वापरू शकतो। इथे आपल्याला आता 6 मोती लागणार आहेत। 6 मोती ओवून घ्यायचे आणि याच्यामधला 12वा, या पुढच्या पाकळीचा 12व्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। ती 12वा मोती। अशाच पद्धतीने आपण पुढच्या सगळ्या पाकळ्या पूर्ण करून घेऊया। आता ही आपण इथे शेवटची पाकळी तयार करून घेऊया आणि या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। आणि इथे आपलं हे रांगोळी पूर्ण झाली। दोरा आपण घट्ट गाठ मारून घेऊन तोडून घेऊ, कट करून घेऊया। एकदम घट्ट गाठी मारून घेऊन कट करायचं। तर आता ही रांगोळी आपण अशीच ठेवू शकतो किंवा आपण यामध्ये रांगोळीचे रंग सुद्धा भरू शकतो। तर आता आपण यात रंग भरायचे कसे ते बघूया। आपले नेहमीचे जे रांगोळीचे रंग असतात तेच आपण यामध्ये भरू शकतो आणि सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेत आपण अगदी 5 मिनिटात ही रांगोळी करू शकतो। तर यामध्ये आपण आवडीचे कोणतेही रंग अशा प्रकारे भरू शकतो। शक्यतो डार्क आणि विरुद्ध रंग घ्यायचे आणि या प्रकारे आपण याच्यामध्ये रंग भरू शकतो। दारासमोर आपण झटकीपट अगदी 5 मिनिटात ही रांगोळी आपली तयार होते। तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग भरू शकतो। आता इथे आपण घेऊया लाल रंग। अशा प्रकारे आपण आज ब्रह्मकमळ रांगोळी तयार केली आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।